आपल्यासोबत शेतकरी नेते अजित नवले हे जोडलेले आहेत। आपण पाहतो या ठिकाणी बच्चू कडू हे अन्नत्याग आंदोलन करतात आणि एकीकडे कार्यकर्ते आक्रमक पाहायला मिळतात। अजित पवार यांच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी त्यांनी गोंधळ घातलेला आहे, मागण्या करत होते। एकंदरीतच शेतकरी नेते म्हणून आपली यावरती काय प्रतिक्रिया? कोणत्याही सभेमध्ये अशा प्रकारे होणं दुर्दैवी आहे, त्याचं काय आम्ही समर्थन करत नाही आहोत। मात्र बच्चू कडूंचा जीव हा सुद्धा मला वाटतं महत्त्वाची गोष्ट आहे। त्यामुळे सरकारने अधिक अंत पाहू नये। ते आणि शेतकरी संघटना आणि सगळे महाराष्ट्रभरातील शेतकरी नवं काहीच मागत नाही आहे। निवडणुकीपूर्वी मतं घेताना याच सरकारच्या लोकांनी कर्जमाफी करू ह्या मुद्द्यावर मतं घेतलेली आहेत। त्यामुळे जे बोलले त्याप्रमाणे वागा आणि कर्जमाफी करा, इतकी साधी मागणी शेतकरी करतायत। समिती गठीत करण्यासारखे वेळ काढूपणाचे उद्योग हे सरकारने करू नयेत, त्यातून काही साध्य होणार नाही। समिती वगैरे नवीन काही शोध लावणार नाही। शेतकरी अडचणीत सगळ्या जगाला माहिती आहे, त्याच्यामुळे जे सत्य आहे ते पुन्हा सिद्ध करण्याची गरज नाही। सरकारने दिलेलं आश्वासन पाळावं, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी आणि बच्चू कडू यांचा जीव वाचवावा, अशा प्रकारची शेतकऱ्यांची आणि लोकांची जर भावना असेल तर ती बिलकुल अनाठाई नाही। सरकारने दखल घेऊन वेळ काढूपणा न करत, समित्यांची नाटकं न करत कर्जमाफी केली पाहिजे, ही आमची मागणी आहे आणि ती सरकारने मान्य करावी असं आमचं म्हणणं आहे। जी नक्कीच, ही समिती गठीत करणार आहे, त्यामध्ये बच्चू कडू यांचा सुद्धा समावेश असेल। थोडा वेळ द्या किंवा यावर आपण तोडगा काढूच असं वारंवार मुख्यमंत्री किंवा सरकारकडून सांगण्यात येते। त्यासाठी आता या बैठका सुरू आहेत। अजित पवार सुद्धा वारंवार हेच सांगत होते या ठिकाणी या कार्यकर्त्यांना, मात्र तरी सुद्धा हा गोंधळ घातला गेलाय। अजित पवार साहेबांनी नेहमीच नकारात्मक भूमिका कर्जमाफी बद्दल घेतलेली आहे आणि सरकारचं आर्थिक बजेट आमची ऐपत नाही असं सांगतायत। अगोदरही त्यांनी हे सांगितलेलं आहे। त्यांच्या सरकारची कर्जमाफीची ऐपत नाही हे त्यांना निवडणुकीत शेतकऱ्यांची मतं मागताना लक्षात आलं नव्हतं का? मतं मागताना आपण अंथरूण पाहून पाय पसरावं आणि अंथरूण पाहूनच आपण आश्वासनं द्यावी असं त्यावेळी राज्यकर्त्यांना वाटलं नव्हतं का? सत्तेवर आल्यानंतर हा साक्षात्कार त्यांना होतो आणि मतं मागताना मात्र होत नाही। त्यामुळे संताप अजित पवार साहेबांच्या बद्दल सुद्धा आहे, सरकारच्या बद्दल सुद्धा आहे। सभेत गोंधळ घातल्याचं समर्थन बिलकुल नाही। बिलकुल लोकशाही अधिकार आहे प्रत्येकाचा सभा घेण्याचा, मात्र लोकांना फसवणं हे सुद्धा लोकशाहीत बसत नाही, हे राज्यकर्त्यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे। जी जी, धन्यवाद अजित नवलेजी आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।